एक पेग घेता घेता चार पेग झाली. एक पेग घेता घेता चार पेग झाले. सशासारखे जीवन वाघासारखे झाले. म्हणे दारू सुटत नाही, एकदा घेतली की दारू सुटत नाही. काय बिशाद आहे. दारू इतकी वाईट. दारू बद्दल बाष्पळ बडबड करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना माहीत नाही की दारू काय चीज आहे. बरं, मी म्हणतो दारू वाईट असं गृहीत धरा, पण एकदा घेतली ती वाईट कशी ठरते. तुम्ही सर्व विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना. वर्षभर अभ्यास करून 4 दिवस परीक्षा देता आणि पदवी मिळवता. मग पदवी मिळवल्यानंतर ती कायमची तुम्हाला चिकटते खरी. मग पदवी घ्यायचं कोणी टाकलंय का. तशी बायको एकदा गळ्यात माळ घातली की आयुष्यभर या बायकोची कटकट माग लागते. म्हणून बायको करायचं कोणी टाकलंय का. तुमची पदवी वाईट नाही, तुमची बायको वाईट नाही, दारू तेवढी वाईट. अहो, दारू ही प्रेमापेक्षाही भयंकर चांगली आहे. प्रेमात पेक्षाही दारू श्रेष्ठ आहे. बघा ती कशी. प्रेमात राजा सुद्धा गुलाम होतो, पण मदिरेत गुलाम सुद्धा राजासारखा होतो. प्रेम भीक मागायला लावतं, पण मदिराची मर्यादा ही अमर्यादा असते. या प्रेमामुळे काही सुचेनासं होतं, पण मदिरा घेतली की अक्कल वाढते ना, इंग्लिशमध्ये बोलू लागतो. या प्रेमा खातर या प्रेयसीच्या लाथा खाव्या लागतात. पण मदिरा घेतली तर या उभ्या जगाला लात माराची ताकद येऊन जाते. आणखी प्रेमात एखादी मदिराक्षी मिळवता येते, पण मदिरा पिल्यानंतर डोळे लाल झाले म्हणजे मदिरा राक्षस होतो. बरं, आणखीन सांगतो बरं. ही मदिरा जी आहे ही आपल्याला प्रेमभंग झालं तर ती आधार देते. या प्रेमामुळे रात्र न रात्र झोपे वाचून जातात, पण मदिरेमुळे रात्रच काय पण दिवसभर सुद्धा तो झोपी जातो. दारू नीतिमत्तेला पोषक आहे. मद्यपी कधी खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगता येत नाही. मद्यपी कधी कुणाजवळ चहाडी करत नाही, आणि मद्यपी कोणाचा विश्वासघात करत नाही, पण त्याच्यावर मात्र कोणी विश्वासच ठेवत नाही. हा मद्यपीच्या तोंडात एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा त्याला पचवता येत नाही, कारण तो फटदिशी कोणाला तरी सांगून मोकळा होतो. अहो, एकदा असं झालं, आमच्या मद्यपानाच्या बैठकीत माझ्या एका मित्राला अंगठी चोरण्याची इच्छा झाली. त्याने मोठ्या शर्तीनं माझ्या बोटातली अंगठी काढली
आणि दुसऱ्या दिवशी त्या नशेच्या धुंदीत ते अंगठी पुन्हा मला आणून दिले आणि म्हणाला, अंगठी चोरलेली आहे, कुणाला सांगू नकोस, असा तो गंभीरतेने म्हणाला. यात दोघांचंही समाधान, एक त्याला चोरी केल्याचं समाधान आणि मला माझी वस्तू मिळाल्याचं समाधान. आबरू कीर्ती ही मद्यपाला त्याची कधी चाडच नसते, कारण जिवंतपणी त्यांनी या सर्व जगाचा निरोप घेतलेला असतो. त्याला या आबरू कीर्तीची काहीही पर्वा नसते. त्याला पर्वा नसते. त्याला जर भर चौकात जर सांगितलं ना, भर चौकात सुद्धा तो दारू पितो, त्याला कसलीच लाज वाटत नाही. तुमच्यासारखी उस्तही मंडळी मिळालीत ना, तर मन मोकळेपणानं खाण्यापिण्याची अडचण होणार नाही. म्हणून आम्ही एक मदिरालय मंडळ स्थापन करणार आहोत. या मदिरा मंडळामध्ये अलीकडे दारू ही हलक्या लोकांच्या ताब्यात गेल्यामुळे संभाव्य समाजाकडून दारूला ची जी हेटाळणी होती ती हेटाळणी बंद व्हावी आणि मद्यपानाला, या व्यसनाला सभ्य रूप यावं म्हणून आम्ही एक मदिरा मंडळ स्थापन करणार आहे. सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व जातीचे, पोट जातीचे लोक यात सामील असल्यामुळे या मंडळाचं नाव आर्य मदिरा मंडळ ठेवणार आहोत. या मदिरा मंडळामध्ये काही नियम ठेवलेले आहेत. या आता सभासद दररोज दारू पिणारा असला पाहिजे, मी दारू पितो असं चार चौघात सांगणारा असला पाहिजे आणि या मदिरा मंडळामध्ये खाण्यापिण्याची सोय राहील, मांसाहाराला उत्तेजन दिले जाईल. आज तर अजून हेच नाही, अजून बरंच काही माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे. आजकालचे हे नवशिके दारू पिणार आहेत ना, त्यांना दारूच्या वासाचा लय बाऊ वाटतो, पण आमच्या मंडळातर्फे विद्यार्थी शिष्यवृत्ती देऊन बिन वासाची दारू तयार करण्यासाठी संशोधनासाठी बाहेर परदेशात पाठवणार आहे आणि तिथून ते येतील. या मंडळाचं प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने रोज नवीन सभासद मिळवावा आणि हा प्रचार प्रसार दारूचा समाजापर्यंत पोहोचवावा. मंडळी, मी माझं मृत्यूपत्र तयार केलंय, तुम्ही बनवा. मी मेल्यावर माझ्या घरातच दारूचा गुत्ता काढा, त्याला तळीराम मोफत मद्यालय असं नाव ठेवा. माझ्या घरातील दारूच्या बाटल्या, ग्लास हे एखाद्या कुटुंब वत्सल दारूबाजाला द्या. हे मोफत मद्यालय चालू रात्रंदिवस ठेवण्यासाठी सरकार दरबारी हेलपाटे मारा आणि परवानगी काढून आणा, कारण आडल्या नडल्याची अडचण होणार नाही. आल्या गेल्यांना मोफत दारू द्या, गोरगरिबांना पण मोफत दारू द्या, विद्यार्थ्यांना कमी किमतीत द्या, कारण खरी भिस्त या तरुण पिढीवरच आहे माझी. मी मेल्यावर माझ्या तोंडात गंगोतक सोडू नका, त्याऐवजी 4-2 घोट दारूचे माझ्या तोंडात सोडा. हो, माझ्या तोंडात तुळशी पत्र ठेवू नका. त्याऐवजी दारूचे बुच जरी ठेवले, प्राण जाताना उचकी लागली म्हणजे दारू बाहेर येणार नाही. माझ्या क्रियाकर्म करताना वर्ष श्राद्धाच्या वेळी एखाद्या सत्पात्र विधी कर्त्याला सडकून दारू पाजा आणि वरून 1.25 बाटली दारू दक्षिणा द्या.
माझ्या वर्ष श्राद्धाला गो प्रदान करू नका, त्याऐवजी दारूच्या बुचांचा तराफा करा आणि तो वैतरणा नदी सोडा, जेणेकरून मी स्वर्गात जाईन. मित्रांनो, कराल ना? न केल्यास माझा आत्मा भूत होऊन इथं भटकेल. आणि हो, वाटल त्याच्या नादाला लागून दारू सोडू नका, कारण न बोलता शब्द देऊन सुद्धा दारू सुटत नाही. आपल्या मंडळाला बुडवू नका, आपली संस्थेचा अभिमान बाळगा. आणि मित्रांनो, आता एकच प्याला शेवटचा मी घेतो आणि तुम्ही घ्या. टू हेल्प माय हेल्थ, गुड बाय. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे, क्या बात आहे सर. नाही, परफॉर्मन्स असा करा ना, समोर बसलेले घाबरून तिकडे गेले पाहिजेत. क्या बात आहे सर. सरांशी थोडंसं आपण चिटचॅट करूया, थोडंसं आपण वार्तालाप करूया सर. हॅलो सर. येस, आपण माईक